तर आज आपल्याला सेल्फ इंडक्टन्स हा टॉपिक बघायचा आहे. प्रश्न कसा येतो, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इन्क्रीजेस इनसाइड द सोलेनॉइड. किती जास्त असेल तर त्याला डेन्सिटी जास्त, कमी असेल तर कमी. आता सर क्रॉस काय बरं, हे क्रॉस म्हणजे इथं मॅग्नेटिक वायर आत चालला असा, डॉट म्हणजे इथून वर यायला आत चालला. कळतं ना तुम्हाला, हा वायर असा आला वरून खाली चालला, पुन्हा वरून आला खाली चालला, म्हणजे इथून इथे इथून इथे इथून इथे इथून इथून हे लेंथ आहे मॅग्नेटिक फील्ड, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. आज हा चौथा लेक्चर्स आहे आणि सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स हे दोन्ही पार्ट परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जरी असेल त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारतात. CET असेल, नीट असेल, JEE असेल, तयारी करत असताना कॉमेंटला बरं कोण कोण कशाची तयारी करायला तर एकदा. आपण CETची तयारी करतो का नीटची करतो, NDA करतो, JEE करतो, जे काही असेल ते लिहा, बोर्ड असेल. चला, तर आज आपल्याला सेल्फ इंडक्टन्स हा टॉपिक बघायचा आहे. प्रश्न कसा येतो, प्रश्न मस्त रपचिक कसा क्वेश्चन येतो, हा प्रश्न महत्वाचा आहे ना बाबा, बरोबर आहे की नाही. डिफाईन द सेल्फ इंडक्टन्स ऑफ कॉईल, मेन्शन द SI युनिट पण लिहायचे आपल्याला. स्टेट अँड डिफाईन द SI युनिट ऑफ सेल्फ इंडक्टन्स, म्हणजे प्रश्न वेगळ्या पद्धतीने येऊ शकतो. आता सेल्फ इंडक्टन्स म्हणजे नेमकं आहे काय? काहीच नाही भाऊ. सेल्फ इंडक्टन्स म्हणजे असतं काय, तर त्याने सांगितलं प्रोडक्शन ऑफ इंड्यूस EMF करायचं सर्किटमध्ये ऑन द अकाउंट ऑफ चेंज इन करंट इन इट, द टर्म ऑफ फिनॉमिना सेल्फ इंडक्टन्स. म्हणजे जर एखाद्या सर्किटमध्ये तुम्ही जर इंड्यूस EMF तयार करत असाल सर्किटमध्ये, तर तुम्ही चेंज द करंट करायचा आणि त्या सर्किटमध्ये फ्लक्स चेंज झाल्यामुळे इंड्यूस EMF तयार जर होत असेल त्याला सेल्फ इंडक्टन्स असं म्हणायचं. कळालं का बाबा? चला, मी सर्किटमध्ये तुम्हाला समजून सांगतो. माझ्या हाताने सर्किट रपचिक काढायची मला सवय लागली बाबा. बघे असं हे नाही सरला, गंदा काढू नका सर, मस्त रपचिक रपचिक काढतो अशी बघा. ह्या ये नंतर बॅटरी, नंतर की, ठीक आहे, काढावं लागेल. इथे इथं हायर लोअर पोटेन्शियल, इथं रेहोस्टॅट आहे है ना, आणि इथं तुमची मस्तपैकी एक आपण कॉईल घेऊ. ठीक आहे, बघा हे बस समजतं. हा की आहे, ही कॉईल आहे. आता मला सांगा, ही याला म्हणतात रेहोस्टॅट. काय म्हणतात त्याला? रेहोस्टॅट. काय काम करते हो सर हे रेहोस्टॅट? आता तुमच्याकडे बॅटरी आहे, या बॅटरीमधून की जर क्लोज केली तर करंट फ्लो होणार आहे. आता जर करंट फ्लो झाला या कॉईलमध्ये, तर करंट फ्लो झाला तर काय होतं, मॅग्नेटिक फ्लक्स होत असतं. आता बघा, करंट जाणार आहे आय नावाचा. ठीक आहे, आय नावाचा हा करंट आहे. आता हा करंट फ्लो झाला आहे सर्किटमध्ये, तुम्ही चेंज जर केला तर करंट चेंज झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल. आता इथं करंट असा आहे बघा, हा असा आहे ना, इथं करंट असा आहे. आता असं जर करंट असेल तर काय होईल बरं, हा करंट असेल असा, तर मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं तर इंड्यूस EMF तयार होणार. म्हणजे सेम सर्किटमध्ये सर्किट बदललं का? नाही. मी काय केलं, तुम्ही काय केलेलं आहे की बॅटरी, रेहोस्टॅट, तुम्ही वायर लावलेला आणि की क्लोज केली म्हणजे करंट फ्लो होईल. करंट फ्लो झाला, पण कॉन्स्टंट करंट असेल तर फील्ड कॉन्स्टंटच असेल. फ्लक्स जर चेंज नाही झाला तर इंड्यूस EMF तयार होईल का? नाही. इंड्यूस EMF तयार कधी होते, जर तुम्ही फ्लक्स चेंज केला. आता फ्लक्स कसा चेंज करणार? करंट. बघा, हे रेहोस्टॅट असं असं करायचं असतं. रेहोस्टॅट जर तुम्ही कमी जास्त केलं की इथलं करंट कमी जास्त होईल. करंट कमी जास्त झाल्यामुळे फील्ड कमी जास्त होईल. फील्ड कमी जास्त होणे, फ्लक्स चेंज होणे, त्याला इंड्यूस EMF तयार होत असतो, हे आपल्याला माहिती आहे. आणि हे याच सर्किटमध्ये होतं, हे समजून सांगायचं होतं. चला, आपल्याला काही कॅल्क्युलेशन्स पार्ट आहेत, त्याचं युनिट नंतर लिहू बाबा. आधी मस्तपैकी याचं थोडक्यात कॅल्क्युलेशन्स करू. बघा, मी काय केलं बरं, करंट चेंज केल्यामुळे, बघा हा करंट चेंज केल्यामुळे फ्लक्स चेंज झाला है ना. करंट जेवढा वाढवणार तितका फ्लक्स वाढणार. करंट वाढवण्याचं काम रेहोस्टॅट आहे. रेहोस्टॅट म्हणजे रेजिस्टन्स, व्हेरिएबल रेजिस्टन्सला रेहोस्टॅट असं म्हणतात. माहिती आहे का? चला, किंवा डेफिनेशन जर येत असेल तर लिहा बरं कॉमेंटमध्ये की हां सर याला हे म्हणतात. चला, मग मी फाय इथे कॉन्स्टंट टर्म वापरली, याला आहे.
यल काय बरं, कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स, कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स, कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. लक्षात आलं, कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्सला आपण काय म्हणू, यल म्हणायचं. चला समोर जायचंय, काही हरकत नाही, मला असं वाटतं सगळ्यांना समजत असेल. आता हे एकच नंबर ऑफ टर्न असेल. आता आपण एक नंबर ऑफ टर्न घेतला का, इथं आत्ता जे आपण काढलं ना, हा रिओस्टॅट घेतला है ना, ही हायर लोअर पोटेन्शियल घेतलं, इथे की घेतली है ना, आणि इथे हे असा वायर घेतला. ठीक आहे, लक्षात आलं, इथे की घेतली, हायर लोअर पोटेन्शियल घेतलं, रिओस्टॅट घेतलं, समजलं का. ओके, ही बॅटरी घेतली ना आपण, हे सगळं काही घेतलं. आता इथं जसा जसा आपण करंट फ्लो करू, माहिती आहे ना तुम्हाला, करंट फ्लो झाला तर या ठिकाणी हे रेओस्टॅट आहे, रेओस्टॅट चेंज केल्यामुळे करंटवर परिणाम होणार आहे. पण इथं हे एका टर्नसाठी एक नंबर ऑफ टर्न, एकच सिंगल, इथं एकच टर्न आहे का, नाही, जास्त आहेत, 1 2 3 4 5 असे टर्न्स आहेत. म्हणून इथे मला n फाय घ्यावं लागेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सर n फाय काय, n म्हणजे नंबर्स ऑफ, टोटल नंबर्स ऑफ टर्न किती आहेत, 1 2 3 4 किती आहेत याला अवलंबून आहे. तर n फाय डायरेक्टली प्रोपोर्शनलला इक्वल टू लिहायचं यल आहे. मला यल काढायचंय, इथं पण यल काढू शकता तुम्ही, यल इज इक्वल टू फाय अपॉन आय. याच्यावरून मी डेफिनेशन बनवू शकतो कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्सची. ठीक आहे, इथं कशी होईल बरं, n फाय अपॉन आय. सर हिच्यात आणि हिच्यात काय फरक आहे, हे एका टर्नसाठी आहे, हे खूप मोठ्या टर्नसाठी आहे. लक्षात घ्या, हे खूप मोठ्या टर्नसाठी, जास्त टर्न्स असतील त्यांच्यासाठी वापरण्यात आलेलं इक्वेशन्स आहे. बरं, मला आता इथं युनिट काढायचं आहे, त्याच्यासाठी एक डेफिनेशन्स पण महत्त्वाची, एक EMF आहे -d फाय अपॉन dt, लिन्स लॉ वापरला मी. आता फायची व्हॅल्यू ठेवू, आपल्याला डेफिनेशन सांगायची ना त्याची. ठीक आहे, बघा, E इज इक्वल टू -d अपॉन dt, फायची व्हॅल्यू आपल्याकडे आहे यल आहे, बरोबर आहे. तर E -l di अपॉन dt, di अपॉन dt. ठीक आहे, di अपॉन dt अशी टर्म ठेवली. आपल्याला जर यालाच मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये जर ठेवलं, मॅग्निट्यूड कळतं ना तुम्हाला, याला मॅग्निट्यूड म्हणतात, तर मॅग्निट्यूडमध्ये यल di अपॉन dt घेऊ शकतो आपण. चला, मला जर यल काढायचं असेल तर ही मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये ठेवू शकतो, याला डिवाइड आणावं लागेल di अपॉन dt. याच्यावरून यांची डेफिनेशन सुद्धा तुम्ही बनवू शकता, याच्यावरून तुमची डेफिनेशन सुद्धा बनवू शकता. कसं, तर तुम्ही याला मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये आहे म्हणून असं लिहिलं, फक्त di अपॉन dt लिहिलं तरी चालेल. याला असं लिहिलं वर्डिंगमध्ये चालेल, इन मॅग्निट्यूड फॉर्म. ठीक आहे, इन मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये आहे. लक्षात आलं, याची डेफिनेशन बघा, हिच्यावरून पण तयार करता येतं. ही जे तुम्हाला डेफिनेशन दिसते, हिच्यावरून डेफिनेशन होते तयार, हिच्यावरून डेफिनेशन तयार होते. कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स इज द रेशियो ऑफ, है ना, मॅग्नेटिक फ्लक्स लिंक इन अ सर्किट पर युनिट करंट. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स यल इज डिफाईन ॲज रेशियो आहे कशाचा, इंड्यूस EMF इन अ सर्किट टू रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन अ सर्किट. तुम्ही लिहू शकता असं पण डेफिनेशन, तुमच्या पुस्तकात जशी डेफिनेशन आहे तसं लिहा. बघा, युनिट ऑफ इंडक्टन्स जर शिकलो तुम्ही, युनिट जर काढायचं आहे, आता आपल्याला यल इज इक्वल टू E di अपॉन dt, याच्यावरून SI युनिट काढायचं आहे ना, SI युनिट. बघा, SI युनिट आपल्याला तर हेनरी याचं, ठीक आहे, पण इथं पण काढू शकतो, याला व्होल्टमध्ये मोजता येतं, याला ॲम्पियर पर सेकंड किंवा याला व्होल्ट सेकंड पर ॲम्पियर पण लिहिता येतं, किंवा ऑरमध्ये हेनरी. ठीक आहे, हेनरी सुद्धा याचं SI युनिट लिहिता येऊ शकतात. डेफिनेशन यलची कशी लिहिली सर, बघा, एक डेफिनेशन आपण यल इज इक्वल टू फाय अपॉन आय लिहिलं होतं. मग वाचा, सेल्फ इंडक्टन्स ऑफ सर्किट इज द रेशियो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, हे मॅग्नेटिक फ्लक्स आहे, लिंक विथ द सर्किट, सर्किटमध्ये लिंक किती झालं त्याला महत्व आहे, टू द करंट, टू म्हणजे डिव्हायडेड, करंट फ्लोईंग इन इट. बघा, डेफिनेशन याला ज्याला वाचता येतं. बघा, फिजिक्समध्ये आणि मॅथमध्ये फरक काय असेल बरं, फिजिक्समध्ये ना प्रत्येक फॉर्म्युला बोलतो, त्याचा अर्थ आहे, मिनिंग. मला सांगा बरं, याचा अर्थ काय, कोण सांगते सांगा बरं, बघू बरं कोण कोणाला येते. याचा अर्थ a² + b², काय अर्थ आहे सांगा. नाही सांगता येत मुलांना, नाही सांगता येत. पण इथे याचा अर्थ फिजिक्समध्ये याचा पण अर्थ होऊ शकतो. टॅन थिटाचा फॉर्म्युला टँजन्शियल असेल एखादी गोष्ट तर टॅन थिटा वापरला जातो. थिटा कधी वापरतात, जर दिशा दाखवायची असेल, डायरेक्शन दाखवायची असेल तर वापरतात. हे फिजिक्समध्ये प्रत्येक टर्मला महत्व आहे.
मॅथमध्ये तसं नाही आहे. म्हणून फिजिक्स मुलांना कठीण का जातं, तर त्यांना ते त्याचा अर्थच कळत नाही. याचा अर्थ कळाला का आता, याला फ्लक्स म्हटलं. बघा मी कसं वाचतो, याला सेल्फ इंडक्टन्स ऑफ द सर्किट इज द रेशो, दिसतोय तो रेशो. मॅग्नेटिक फ्लक्स, फ्लक्स म्हणजे गिव्हन एरियामधून किती मॅग्नेटिक फील्ड पास झाली त्यांना दाखवायचं काम हे फ्लक्स करायला. एक गिव्हन एरिया आहे, त्याच्यातून किती मॅग्नेटिक फील्ड पास झाली त्याला फ्लक्स म्हटलं, है ना. लिंक विथ द सर्किट, टू म्हणजे डिवायडेड, करंट फ्लोईंग इन द सर्किट, करंट किती फ्लो झाला, है ना. हे तुम्हाला टर्म कळायला पाहिजे. बघा मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस पर युनिट करंट, बघा याला असं पण वाचा, मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस पर युनिट करंट इन द सर्किट इज डिफाइंड एज अ सेल्फ इंडक्टर, अशी पण डेफिनेशन लिहिता येईल. और मध्ये आणखीन एक डेफिनेशन आहे जी काय आपण आता पाहिली, एल इज इक्वल टू, इथं अशी पण डेफिनेशन पाहिली, एल इज इक्वल टू, है ना, एल इज इक्वल टू ई इधर डी आय अपॉन डी टी, डी आय अपॉन डी टी. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा सेल्फ इंडक्टन्स ऑफ द सर्किट, सेल्फ इंडक्टन्स ऑफ द सर्किट इज द रेशो आहे, कोणाकोणाचा आहे, इंड्यूस ईएमएफ आहे, प्रोड्यूस अराउंड द सर्किट, टू म्हणजे डिवाइडेड रेट ऑफ चेंज ऑफ करंट युनिट, रेट ऑफ चेंज ऑफ करंट युनिट. बघा सेल्फ इंडक्टन्स ऑफ द सर्किट इज द रेशो ऑफ इंड्यूस ईएमएफ, टू म्हणजे डिवाइडेड काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ करंट युनिट. किंवा असं वाचा इन ऑर्डर, बघा ऑर्डर वर्ड मध्ये, इंड्यूस ईएमएफ प्रोड्यूस अराउंड द सर्किट, इंड्यूस ईएमएफ जो काय प्रोड्यूस होईल तुमच्या सर्किटमध्ये पर युनिट म्हणजे डिवाइडेड रेट ऑफ चेंज ऑफ, बघा करंट युनिट, इट डिफाइन्स द सेल्फ इंडक्टन्स. याच्या अशा डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. डेफिनेशन आपण पाहिलेलीच आहे आता. हां, न्यूमेरिकल इक्वल टू टॉईस ऑफ वर्क डन, हे याला आपल्याला करायचं आहे, हे करून दाखवतो मी आधी, तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. मला एक सांगा, खरं जर पाहिलं तर एक पोटेन्शियलचा फॉर्म्युला होता माझ्याकडे, व्ही इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. माहिती आहे काय, माहीत असेल कदाचित, अशी अपेक्षा व्यक्त करतो. यालाच फक्त आता ई, याला आपण लिहू वर्क डन चेंज झालं आणि डी क्यू असं लिहू, चालेल का. वर्क अपॉन चार्ज तेच आहे, पण चेंज इन वर्क किती झाला तर ई इंटू डी क्यू असं लिहू शकतो. आणि डी क्यू कोण आहे, चार्ज. डी क्यू कोण आहे, हा चार्ज आहे. आणि चार्जचे डेफिनेशन जर पाहिली आपण, करंट इंटू टाइम होत असते. काय डेफिनेशन आहे, करंट इंटू टाइम, ही तुमच्याकडे डेफिनेशन दिलेली आहे. मग तसं जर विचार केला तर ई, बघा डी क्यूची व्हॅल्यू आहे करंट, ठीक आहे, आणि डी टी टाइम लिहू आपण इथं. ठीक आहे, डी टी लिहू, टाइम चेंज होतोय. म्हणजे तुम्हाला हा वर्कचा फॉर्म्युला कसा आला, तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला वर्क अपॉन चार्ज. मग पोटेन्शियलच्या जागी आपण ईएमएफ लिहू, फक्त रेट ऑफ चेंज ऑफ लिहू इथे. मग डी क्यू ची मला व्हॅल्यू माहिती आहे, आय इंटू डी टी, ही टाकली इथे फक्त, बस. चला, म्हणजे तुमच्या आता डोक्यात प्रकाश पडला असेल, मला वर्क काढायचंय आणि वर्क म्हणजे ई आय इंटू डी टी का आलं ते, है ना. इंटिग्रेशन्स करू आपण दोघांना पण, ठीक आहे ना. इंटिग्रेशन नंतर करू, पहिल्यांदा आधी काही स्टेप लिहिणं महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे मी याला थोडंसं थांबवतो. ठीक आहे. मला वाटतं ई एम एफचा जो फॉर्म्युला आहे माझ्याकडे, लेन्स आपला सेल्फ इंडक्टन्सचा डी आय अपॉन डी टी माहीत आहे. ठीक आहे. चला वरच्या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू. पुट इक्वेशन 1 म्हणा, पुट इक्वेशन 1 म्हणा. चला आता पुट इक्वेशन 1 मध्ये म्हणल्यानंतर मला वर्क चेंज होत आहे. ईची व्हॅल्यू मायनस एल डी आय अपॉन डी टी, हे फक्त ईची व्हॅल्यू आहे, हा आय ॲज इट इज, हा डी टी ॲज इट इज. मला असं वाटतं की याला ब्रॅकेटमध्ये ठेवू, जाणूनपूर्वक लक्षात येईल तुम्हाला का ठेवलं ते. तर डी टी गेट बी कॅन्सल, इंटिग्रेशन करू. वर्क डन इज इक्वल टू मायनस एल बी कॉन्स्टंट टू, राहिला आय इंटू डी आय. काय टेन्शन नाही आहे, समजला असेल. तुम्ही याला लिमिटसुद्धा पुट करू शकतात, कारण की तुमचा जो करंट आहे तो ग्रो होणार 0 पासून तर मॅक्झिमम करंटला आय नॉट म्हणतात, पिक व्हॅल्यू ऑफ करंट. ठीक आहे. हा वर्क भेटला, वर्क इन द फॉर्म ऑफ एनर्जी, ही एनर्जीच आहे, मायनस एल. बघा इथं काय होतं ते आय स्क्वेअर बाय 2, हायर लिमिट आहे आय नॉट, लोअर लिमिट आहे 0. ठीक आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी आपल्याकडे दिलेलं वर्क इन द फॉर्म ऑफ एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहे. तुम्ही त्याला एनर्जीसुद्धा म्हणू शकता, एनर्जी या सर्किटमध्ये किती आहे. तर यू पण लिहायचं तर लिहू शकता. ठीक आहे. -1/2 एल इंटिग्रेशन आहे आय नॉट आणि हा 0 आहे. तर यू इज इक्वल टू -1/2 एल. आता हायर लिमिट हा स्क्वेअर होता, सॉरी हा आय स्क्वेअर आहे, आय काय स्क्वेअर आहे. ठीक आहे. हां,
म्हणजे इथं होणार हायर लिमिट मायनस लोअर लिमिट. कळालं का? तर यू इज इक्वल टू -1/2 LI0². इन मॅग्नेट्यूड फॉर्ममध्ये एनर्जी काही लोक डब्ल्यू पण लिहितात, LI0 अशी इथं तुम्हाला भेटलेली आहे. समजलं? एवढी तुमच्याकडे एनर्जी भेटलेली आहे. लक्षात येतं? मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल. पण जर पीक व्हॅल्यू ऑफ द करंट 1 घेतला, 1 अँपियर असा पीक व्हॅल्यू ऑफ करंट जर 1 अँपियर घेतला तर यू इज इक्वल टू 1/2 L राहील. म्हणजे L इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ यू एनर्जी. यू म्हणजे एनर्जी. मग तेच दिलं बघा, सेल्फ इंडक्टन्स ऑफ द सर्किट न्यूमेरिकल इक्वल टू किती आहे? टॉईस म्हणजे 2 गुणा वर्क डन इन इस्टॅब्लिश द मॅग्नेटिक फ्लक्स है ना विथ द करंट. आता यू म्हणजे डब्ल्यू, याला असं पण लिहू शकता, L इज इक्वल टू 2W. एकच अर्थ आहे. आता तुम्हाला असं फील होतं का बघा बरं, कायनेटिक जो एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी हाफ mv². आणि इथं हाच तर फॉर्म्युला आला सर पाहिलं तर 1/2 बघा, इथं L आलं आणि इथं I0². बघा सिमिलर वाटते का एनर्जी? वाटते ना सेम? हे डेफिनेशन्स ऑफ L हे न्यूमेरिकल अशी पण एक डेफिनेशन मी प्रूफ करून दाखवण्यासाठी बनवलेली आहे. हे इक्वेशन इथं नाही समजलं तरी चालेल, कारण या इक्वेशनवर डेरिव्हेशन स्पेशल येते, ते मी चांगलं समजून सांगणार. इथं काही जास्त नव्हतं. ठीक आहे, चला इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइडचा टॉपिक घेतोय आता. आता सोलेनॉइड काय होतं काय नाही हे माहिती पाहिजे ना. नाही माहिती सर आम्हाला. मी सांगतो ना बाबा, ऐक ना, मग ऐक ना. बघ असा मस्त एक पाईप घ्यायचा. ठीक आहे, असा मस्त एक पाईप घ्यायचा. या पाईपला एक मस्त वायर गुंडाळायचा. असा वायर गुंडाळायचा. गुंडाळा का भाऊ? हा वायर गुंडाळायचा. ठीक आहे, हा असा वायर गुंडाळायचा. त्याच्यातून करंट फ्लो करायचा. असं याला सोलेनॉइड असं म्हणत होतो मी. कदाचित तुम्हाला लक्षात येत असेल तर. हा की आहे. ठीक आहे, हायर लोअर पोटेन्शियल आहे आणि ही की आहे. हा करंट इथून चालला. आता याच्यातून मॅग्नेटिक फील्ड जात आहे. ठीक आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. लक्षात येतं? करंट फ्लो होत असताना मॅग्नेटिक फील्ड कशी फ्लो होते हे समजलं तुम्हाला. आता ह्याच सोलेनॉइडसाठी आपल्याकडे काही छोटेसे फॉर्म्युले होते. जसे की याच्यामध्ये किती मॅग्नेटिक फील्ड असते तर ती होती μ0 NI एवढी मॅग्नेटिक फील्ड या सोलेनॉइडमधून ॲक्सिसच्या पॅरलला असते. ह्या ॲक्सिस आहे ना, या ॲक्सिसवर जी मॅग्नेटिक फील्ड आहे μ0 NI असं शिकला असेल तुम्ही. पण आपल्याकडे एक कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स, जे इंडक्टन्स नाव दिलं त्याचा फॉर्म्युला होता N∅/I. आठवतं का सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला? L इज इक्वल टू N∅/I. N इज द नंबर्स ऑफ टर्न है ना. आता याचे काही फॉर्म्युले, ही इक्वेशन फारच महत्त्वाचं आहे. आता लक्षात घ्या, N म्हणजे काय तर N × L. कुठून आणलं? हे चॅप्टर होतं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. जरी माहीत नसेल तर सांगतो. N म्हणजे काय असतं? कॅपिटल N डिवाइड बाय स्मॉल n. तर इथं काय होईल? N इज इक्वल टू स्मॉल n × L. सर अर्थ सांगा. याचा अर्थ असा आहे की हे पाईप दिसतं, पाईपाला वायर तुम्ही गुंडाळली तर L म्हणजे लेंथ किती आहे? एका मीटरमध्ये किती नंबर्स ऑफ टर्न आहेत त्याला म्हणतात स्मॉल n. नंबर्स ऑफ टर्न पर युनिट लेंथ. पुन्हा एकदा शब्द आहे का? नंबर्स ऑफ टर्न पर युनिट लेंथ. त्याचा अर्थ असा आहे. कळाला असेल तर कॉमेंट लिहायला पाहिजे मला वाटतं. बरं, नंबर्स ऑफ टर्न पर युनिट लेंथ म्हणजे मला असं सांगायचं आहे की या कॅपिटल N म्हणजे टोटल नंबर्स ऑफ टर्न, स्मॉल l म्हणजे लेंथ. पण एका सेंटीमीटरमध्ये किती नंबर्स ऑफ टर्न आहेत त्याला स्मॉल n. आणि कॅपिटल N म्हणजे टोटल नंबर्स ऑफ टर्न किती आहे त्या पाईपला गुंडाळे, तो त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, राहिली गोष्ट फाय म्हणजे काय? फाय म्हणजे B × A असतं. हे सगळं पुटअप करणार आहे मी पुट इक्वेशन 1 मध्ये. बघा वरीच इक्वेशन पुट इक्वेशन 1. चला बरं, L तुमच्या पुस्तकात सेपरेट काढून द्यायला काय हरकत नाही. बघा NL B × A डिवायडेड बाय. पण हे वरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. या इक्वेशनला 2 नाव देऊ आणि मॅग्नेटिक फील्ड सोलेनॉइडची असते ती असते μ0 NI. वरी जी लिहिली तेच आहे. याला पुट इक्वेशन 2 म्हणतो. बघा पुट इक्वेशन 2. ठीक आहे, पुट इक्वेशन्स 2. चला करा बरं. L इज इक्वल टू NL. B जे दिलेलं आहे ते आहे μ0 NI. ठीक आहे, इथे दिलेलं A डिवायडेड बाय I. ठीक आहे, तर त्या ठिकाणी बघा I गेली B कॅन्सल. ठीक आहे, तो L इज इक्वल टू μ0 N² AL असं दिसतं इक्वेशन. बघा μ0 N मल्टिप्लाय Nचा स्क्वेअर LA. ठीक आहे,
आता इथं कॅपिटल एल स्मॉल एल इज इक्वल टू म्यू नॉट एन स्क्वेअर ए, हे आहे तुमच्याकडे इक्वेशन्स. आणि याला म्हणायचं सोलेनॉइड कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला म्यू नॉट एन स्क्वेअर ए. हे लक्षात ठेवा, मला जेव्हा वापरायचं तेव्हा तुम्हाला माहीतच असते बाबा, तुम्हाला वाटतं आणलं कुठून. जसं की आता हा फॉर्म्युला मी कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला आणलेला आहे. ठीक आहे, असं लिहा. किंवा ए म्हणजे एरिया. बरं, हा सर्कल आहे की नाही, हा पाईप, मग सर्कलचा एरिया काय असतो बरं, पाय आर स्क्वेअर. पण तुम्ही डी म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, डी म्हणजे डायमीटर 2r. आरची व्हॅल्यू काय येईल बरं, d/2. लक्षात येतं का. असं जर केलं तर पाय d/2, तो डीचा स्क्वेअर बाय 4, डी स्क्वेअर बाय 4. ठीक आहे. तर या ठिकाणी कॅपिटल एल डिवाइड बाय स्मॉल एल म्यू नॉट इथे एन स्क्वेअर पाय डी स्क्वेअर बाय 4. ठीक आहे ना. बघा, म्यू नॉट एन स्क्वेअर पाय डी स्क्वेअर बाय 4. समजतं. ओके. आता याच्याहून तुम्ही कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल स्क्वेअर ऑफ एन स्क्वेअर लिहू शकता, या एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल डीचा स्क्वेअर लिहू शकता. हे लक्षात आलं असेल. ठीक आहे ना. एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल डी स्क्वेअर. ठीक आहे, समजतं. मला असं वाटतंय सगळ्यांना डेरिवेशन समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ठीक आहे. चला, काही अपेक्षा असेल तर कॉमेंट निश्चित करा, त्याचं उत्तर आम्ही देऊ तुम्हाला. उघडा डोळे, बघा नीट. चला, आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे इंडक्टन्स इन सिरीज अँड पॅरलल. 2023 मध्ये प्रश्न आलेला, इंडक्टन्स सिरीज आणि पॅरलल. खूप सोपं आहे. तिच्यात फक्त आणि फक्त फॉर्म्युला लिहायचा. ज्यांना रजिस्टन्सचे फॉर्म्युले माहिती आहेत सिरीज आणि पॅरलल, तेच फॉर्म्युला आहे. जर इंडक्टन्स तुम्ही सिरीजमध्ये लावलं, एल टोटल काढायचं झालं तर L1 L2 रजिस्टन्स सारखं रजिस्टन्स ॲड करतात, तसं इंडक्टन्स पण ॲड करतात. L3 डॅश LN हा झाला सिरीज कॉम्बिनेशन. ठीक आहे, सिरीज कॉम्बिनेशन्स. ठीक आहे. जर तुम्हाला इथे 1/L टोटल काढायचं असेल तर हे 1/L1 1/L2 बघा डॅश 1/LN या आहे पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. हे दोन्ही फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायचं की सिरीजमध्ये इंडक्टरला जसं रेजिस्टन्स ॲड करतात तसं आहे, आणि जर पॅरलल असेल तर रेसिप्रोकल करतात. रेजिस्टन्स इंडक्टन्स सिमिलर कॉन्सेप्ट आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. चला, इथं काय जास्त डिस्कशन नाही केलं आपल्या इथं. आता एनर्जी स्टोअर इन मॅग्नेटिक फील्डमध्ये कसं होते 2023 मध्ये प्रश्न आलेला आहे, जुना प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोअर इन मॅग्नेटिक फील्ड इन द टर्म ऑफ इंड्यूस करंटच्या फॉर्ममध्ये आपल्याला एनर्जी स्टोअर करायची आहे. ठीक आहे. आता मस्तपैकी खूप थेरी लिहायची गरज नाही आहे, फक्त काय लिहायचं, जसं की इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाचा एक चॅप्टर होता आपल्याला, कदाचित 8वा चॅप्टर माहीत असेल काही लोकांना माहिती नसतं. चला, तर एनर्जी जी काही स्टोअर केली होती इलेक्ट्रोस्टॅटिकच्या फॉर्ममध्ये, त्याचा फॉर्म्युला होता 1/2 Q²/C. पुस्तकात स्मॉल क्यू लिहिलं म्हणून स्मॉल क्यू वापरा, कॅपिटल क्यू असं तर कॅपिटल क्यू वापरला असतं. और मध्ये असा एक फॉर्म्युला लिहिला होता 1/2 CV². आणखी एक फॉर्म्युला Q×V, पण मी देणार नाही, पुस्तकात नाही दिला म्हणून देत नाही. जेव्हा आपण कॅपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोअर करतो तिच्यासाठी हा फॉर्म्युला. आता तसं या इंडक्टरमध्ये जी काही एनर्जी स्टोअर होणार आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये, ती आपल्याला इथं काढायची आहे. हा आपला उद्देश आहे बाबा. तर आपल्याकडे जे EMF दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, EMF -L dI/dt आहे. ठीक आहे, EMF दिलेला आहे. चला, आता मला वर्क डन करायचं चार्जच्या अगेन्स्टमध्ये आता वर्क डन करायचं आहे, ते आपण इथं काढू. ठीक आहे. तर इथं घेतलं -E राईट आहे, आत्ताच घेतलं होतं इंटू DQ. मला अपेक्षा आहे E×DQ हे कळालं असेल, नसेल कळालं तर एकदा पुन्हा लिहून देतो बाबा. सिंपल आहे. बघा, माझ्याकडे पोटेन्शियलचा फॉर्म्युला होता वर्क अपॉन चार्ज. मग वर्क मी जर काढले तर काय येईल, पोटेन्शियल इंटू चार्ज. तेच आहे बघा,
पोटेन्शियलला ई लिहिलं चार्ज. आता हे वर्क डन अगेन्स्ट द चार्ज असल्यामुळे मायनस, अगेन्स्ट कळतं ना, अगेन्स्ट म्हणजे विरोधात, म्हणून इथं मायनस साईन इथं मी दिलेला आहे, म्हणजे मायनस साईन कळाला असेल. चला बरं ईची व्हॅल्यू पुटअप करू. इथे वर्क डन हा मायनस एल डी आय अपॉन डी टी इंटू डी क्यू. कळतं का भाऊ? मायनस मायनस प्लस होईल. वर्क डन एल हा डी आहे, हा डी क्यू बाय डी टी आहे. ठीक आहे. चला वर्क डन इज इक्वल टू, इथे तुमच्याकडे बघा एल, याला आय येईल आणि हा डी आय येईल. कळालं का? हे आय कशाचं? डी क्यू बाय डी टी म्हणजे करंट असतं. करंट म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज. डी क्यू बाय डी टी म्हणजेच करंट आहे. मी इथे इंटिग्रेशन टाकतोय, नेट लक्षात द्या. इंटिग्रेशन टाकलंय तर वर्क डन इज इक्वल टू, हा एल बाहेर आला, इंटिग्रेशन आय इंटू डी आय आला. मला वाटतं वर्क डन इज इक्वल टू एल, याचं इंटिग्रेशन आय स्क्वेअर येईल, माहिती आहे ना, बाय 2. काय डाऊट आहे? सिम्पल आहे. एनर्जी स्टोअरसाठी तुम्ही डब्ल्यूला इथे तुम्हाला जर म्हणायचं असेल यू तर म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, समजून घ्या. चला आता काय करू सर? इंटिग्रेशन 0 टू आय म्हणू का? है ना, हे आय आहे आणि 0 म्हणजे 0 करंट ग्रो होईल तर आयपर्यंत. वर्क डन इन द फॉर्म ऑफ एनर्जी मी यू बी लिहितो, मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे. बघा पहिल्यांदा याच्या आधी मी लिहिलं होतं यू ई, ई इज द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी आणि बी इज द मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्ममध्ये एनर्जी म्हणून लिहिलं असं. बघा इथं 1/2 एल हायर लिमिट होतं बघा, मायनस लोअर लिमिट, लोअर 0 आहे ना, तर 0 तर मायनस करण्यात काही अर्थ नाही सर. 1/2 एल आय स्क्वेअर असल्या प्रकारची एनर्जी स्टोअर इन द मॅग्नेटिक फील्डमध्ये झाली, हे सगळ्यांना कळालं असेल. काय डाऊट आहे भाऊ? ताईबाई अक्का विचार करा पक्का, आणि आपला प्रश्न समजला असेल तर मारा जोरात शिक्का. ठीक आहे. काय काय केलं? इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे, सेल्फ इंडक्टन्सचे क्वेश्चन चालू आहे सध्या, मायनस एल डी आय अपॉन डी टी आहे सर. पण वर्क डन म्हणजे पोटेन्शियल इंटू चार्ज, पोटेन्शियल इंटू चार्ज तिकडं फॉर्म्युला लिहिलेला बघा. मग मी मायनस हे वर्क अगेन्स्ट द चार्ज असल्यामुळे मला इथं मायनस आलं, पण हा ऑलरेडी मायनस मायनस प्लस झाला, हा आला. डी क्यू बाय डी टी आय झालं. इंटिग्रेशन केलं, यल कॉन्स्टंट आहे, कोइफिशियंट्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स म्हटलं 0 टू, मग मी इथं यांचं इंटिग्रेशन आय स्क्वेअर बाय 2 लिहिलं, मग 1/2 आला बाहेर, यल हा आय स्क्वेअर, तर हा आपल्याला फॉर्म्युला भेटला. एक तुम्हाला माहिती नसेल तर इलेक्ट्रोस्टॅटिकची पोटेन्शियल एनर्जी जी असते ती 1/2 एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर आहे, मला असं वाटतं. बरं चेक करा तुम्ही, का असं आहे का कसं आहे, हे खाली वाटतं आहे ना, एकदा चेक करा तुमच्या पुस्तकात. ई स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट अशी काहीतरी एनर्जी आहे, मला असं वाटतं. तुमच्याकडे जर टेक्स्टबुक जर असेल तर प्लीज चेक करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे ना, महत्त्वाचं आहे. चला मग याच फॉर्ममध्ये अनालॉगी असते. फिजिक्समध्ये काय असतं? अनालॉगी महत्त्वाची. मग अनालॉगीमध्ये एनर्जी स्टोअर इन मॅग्नेटिक फील्ड बी. आता बीच्या फॉर्ममध्ये बघा, ईला अनालॉगी आपल्याकडे बी आहे आणि एप्सिलॉन नॉटला नाही का म्यू नॉट आहे, माहिती असेल तर बघा. अनालॉगी जसं की रोटेशनल डायनामिक्समध्ये आपण बघितलं, वेलॉसिटीला व्ही लिहितात लिनियर, अँग्युलरला ओमेगा लिहितात, लिनियर एक्सेलरेशन ए लिहितात, तिकडे अल्फा लिहितात, माहिती आहे, फोर्सला टॉर्क लिहितात, माहिती आहे का. तसं तर इथं 1/2 इथं बी स्क्वेअर येईल, मग इथं म्यू नॉट असा फॉर्म्युला यायला पाहिजे. बघू आपल्याला हा फॉर्म्युला समोर काढायचा पण आहे, फक्त आपल्याला एनर्जी स्टोअर इथपर्यंतच आपलं महत्त्वाचं आहे डेरिवेशन सध्या, थेरी लिहायची नाही जास्त. ठीक आहे. आता एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, एनर्जी डेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इन्क्रीजेस इनसाइड द सोलानाइड. किती जास्त असेल तर त्याला डेन्सिटी जास्त, कमी असेल तर कमी. आता सर क्रॉस काय बरं, हे क्रॉस म्हणजे इथं मॅग्नेटिक वायर आत चालला असा, डॉट म्हणजे इथून वर यायला आत चालला, कळतं तुम्हाला. हा वायर असा आला वरून खाली चालला, पुन्हा वरून आला खाली चालला, म्हणजे इथून इथे इथून इथे इथून इथे इथून इथून हे लेंथ आहे मॅग्नेटिक फील्ड, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. डिराइव द एक्सप्रेशन फॉर एनर्जी डेन्सिटी स्टोअर ॲट एनी पॉईंट इन मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे ना, काय म्हणलं? डिराइव द एक्सप्रेशन फॉर एनर्जी डेन्सिटी स्टोअर किती झाली या मॅग्नेटिक फील्ड फॉर्ममध्ये, हे आपल्याला इथं काढून दाखवायचं आहे. तर एनर्जी डेन्सिटीला यू बी स्मॉल यू आहे, पण हा यू बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जी मी आत्ता काढली का, ती तुम्हाला माहिती असेल 1/2 एल आय स्क्वेअर अशी एनर्जी काढलेली. ही एनर्जी आपल्याकडे आलेली आहे.
आता एनर्जी डेन्सिटी काढायची, म्हणजे पर युनिट व्हॉल्यूम असते. एनर्जी डेन्सिटी म्हणजे एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज एनर्जी डेन्सिटी. डेन्सिटी हा जो वर्ड आहे ना, जसं मास पर युनिट व्हॅल्यूम, तसं मास पर युनिट व्हॅल्यूम, तसं एनर्जी डेन्सिटी पर एनर्जी पर युनिट व्हॅल्यूम आहे. आता व्हॅल्यूम म्हणजे काय बघू आपण. यू बी इज इक्वल टू, यू हे स्मॉल यू बी आहे, एनर्जी डेन्सिटी सिम्बॉल आहे, हा एनर्जी आहे आणि व्हॅल्यूमचा अर्थ आहे ए इंटू एल. ठीक आहे. तो एनर्जी डेन्सिटी इज इक्वल टू यू जे आहे 1/2 एल आय स्क्वेअर. ठीक आहे. आणि इथे 1/AL आहे. ठीक आहे. बघा यालाच कसं लिहायचं 1/2. याला बघा कॅपिटल एल स्मॉल एल. कॅपिटल एलचा अर्थ माहिती आहे ना, कोइफिशियन्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स, आणि स्मॉल एल लेंथ ऑफ द सोलेनॉइड, हा फरक आहे. ठीक आहे. राहिलं काय मग सर, ए स्क्वेअर आय स्क्वेअर, मला वाटते ए राहिला. पण आत्ताच आपण एक फॉर्म्युला शिकलो, मी इथं तुम्हाला वाटलं सिम्बॉलचा अर्थ पण लिहून देतो. कॅपिटल एल आहे कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स, कोइफिशियंट्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स आहे, आणि स्मॉल एल लेंथ ऑफ द सोलेनॉइड आहे. बघा लेंथ ऑफ सोलेनॉइड. ठीक आहे. हा फरक आहे, करायचं आहे आता. बघा यू बी इज इक्वल टू, नाही आधी आपण काय करू, याची व्हॅल्यू लिहू. कॅपिटल एल स्मॉल एलची तुम्हाला आठवत असेल, आत्ताच काढली, ती आहे म्यू नॉट एन स्क्वेअर ए आहे का, ए आहे, म्यू नॉट एन स्क्वेअर ए. ही आपण आत्ता व्हॅल्यू पाहिली. हे पुटअप करतो आता वरच्या इक्वेशनमध्ये. बघा हा इक्वेशन आहे, याला म्हणतो आता पुट इक्वेशन 1. ठीक आहे. इक्वेशन 1. चला व्हॅल्यू पुटअप करू आणि संपवून टाकू. एनर्जी डेन्सिटी बघा इज इक्वल टू 1/2 या कॅपिटल एल स्मॉल एलची व्हॅल्यू म्यू नॉट एन स्क्वेअर ए. इथे आहे आपल्याकडे करंट आय स्क्वेअर डिवाइड बाय ए. मला वाटते ए कॅन्सल करावं. राहिलं काय, एनर्जी डेन्सिटी 1/2 म्यू नॉट बघा एन स्क्वेअर आय स्क्वेअर. ही एनर्जी डेन्सिटी आपल्याला भेटलेली आहे. 1/2 म्यू नॉट एन स्क्वेअर आय स्क्वेअर ही एनर्जी डेन्सिटी भेटली. पण मला एक वाटतं की याला बीच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. सोलेनॉइड आहे आणि सोलेनॉइडची जी मॅग्नेटिक फील्ड असते ती आहे म्यू नॉट एन आय, असा फॉर्म्युला आहे. करता येईल का तयार? हो, बघू. एनर्जी डेन्सिटी बघा 1/2 म्यू नॉट स्क्वेअर एन स्क्वेअर आय स्क्वेअर डिवायडेड बाय म्यू. लक्षात येतं? आता मला एक सांगा, हे बी स्क्वेअर करता येईल, याला बी स्क्वेअर म्हणता येईल. बघा एनर्जी डेन्सिटी हा आहे बी स्क्वेअर वरी डिवाइड बाय 2 म्यू नॉट. ही तुमच्याकडे एनर्जी डेन्सिटी फॉर्म्युला भेटला एनर्जी डेन्सिटीचा. काही डाऊट नसावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि याच्यात थेरी खूप काही लिहायची नाही, थोडक्यात तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तुम्ही टेक्स्टबुक जरी ओपन केले तर तरी तुम्हाला लक्षात येईल. याच्यानंतर आपल्याला सेल्फ इंडक्टन्स जे आहेत त्याच्याबद्दल डिटेल शिकायचं. आता आपण काय काय शिकलोय हे लक्षात येणं गरजेचं आहे ना. बघा आता आपण शिकलोय सेल्फ इंडक्टन्स पहिल्यांदा. ठीक आहे. हे सेल्फ इंडक्टन्स आहे. ठीक आहे. इथून चालू झालं ना. हां, सेल्फ इंडक्टन्स क्वेश्चन, हे डायग्राम, हे स्टेटमेंट लिहायचं, खूप मोठे लिहायचं नाही. हे इक्वेशन्स आले पाहिजे. याची डेफिनेशन्स SI युनिट डेफिनेशन या शब्दात लिहायची. तुम्हाला वाटेल मग काही सगळं लिहून दिली की नाही, हीच आहे बघा. वाचली तर मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस पर युनिट काय दिलेलं आहे, करंट इन सर्किट है ना. नंतर ही डेफिनेशन इथे दिलेली आहे, हे वाचायची. इथे मी वाचून दाखवलेली आहे, करून दाखवली. तिसरी डेफिनेशन हिच्यावरून आलेली आहे. 3 डेफिनेशन दिल्या. नंतर मी काय केलं, सोलेनॉइड हिच्यामध्ये खूप लिहायचं आहे, मनाने लिहिता आलं पाहिजे. काय काय दिलेलं आहे, बी इज द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड म्यू नॉट एन आय है ना. कोएफिशिएंट्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स इज गिवन बाय, असं लिहिता आलं पाहिजे. n∅/I है ना. नंबर्स ऑफ टर्न म्हणजे काय, नंबर्स ऑफ टर्न पर युनिट लेंथ है ना, त्याला स्मॉल एन म्हटलं. हे थोडं लिहिता आलं पाहिजे, बाकी काही नाही आहे. टेन्शन घेण्यासारखं काही नाही. आता म्युच्युअल इंडक्टन्सच्या नंतरचा पार्ट आपल्याला बघायचा ना, हा चॅप्टर संपवायचा आहे. आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, न्यू असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही CET GET देत असेल तर PGMN ॲपवर खूप धमाका चालू आहे, तिथं पण तुम्ही येऊ शकता. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय बाय बच्चा.